मस्तके पायावरी वारकरी संतांचे. माऊली आज आहे ना दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही शेतात आहे ना पेरणी करायला आलोय माऊली. हे बघा हे बीज आहे माऊली, इगलचं आहे, शुद्ध आहे, 3200 रुपयाची गोण आहे माऊली. आणि हे पेरल्यानंतर काय होतं माहिती का माऊली, गवत आपोआप उगवतं माऊली. आणि त्यासाठी काय करायला लागतं मग आपल्याला, फवारणी करायला लागती, खुरपणी करायला लागती. पण ते कसं एक नावलाचा भाग वेगळाच माऊली. असं आहे का ते ना तो नियम आपल्याला पण लागू असं मला वाटतं. मग आपण खूप सारे चांगले कामं केले का आणि खूप सारे शुद्ध कामं केले का काय होतं, माणसाला एक सुप्त अहंकार त्याच्या मनामध्ये येतो मग. आणि मग तो अहंकार दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे मग, या क्षमा शांती म्हणजे परोपकार, गरिबांची सेवा आणि संतांची संगत आणि वचन कीर्तन केलं तरी चालेल. आणि असं काय होईल, तुमच्या अंतकरणामधला अहंकार दूर होईल माऊली. ते कसं होतं माहिती, संत तुकाराम महाराज काय म्हणते, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. असं शुद्ध बीज व्हा माऊली. काय होतं माहिती का, या गोष्टीनं थोड्या पचायला अवघड आहे पण सत्य आहे माऊली. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, विष्णू का कल्याण, सनातन धर्म की जय हो, नमः पार्वती पती हर हर. जय रे माऊली.